नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT ई-रा सेशन 48. तर MSCIT ई-रा सेशन 48 मध्ये आपल्याला एक्सटर्नल परीक्षेची तयारी म्हणजेच फायनल एक्झाम प्रॅक्टिस नंबर 2 ही आपली प्रॅक्टिस एक्झाम 2 होणार आहे. तर इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे इथे स्टार्टवर क्लिक करा. त्यानंतर इथे एक्झामचं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, तर सर्व व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. थोड्या वेळानं आपलं ब्राउझर चालू होईल आणि आपली एक्झामसुद्धा चालू होईल. तर पाहू शकता की MSCIT फायनल एक्झाम प्रॅक्टिस नंबर 2 या ठिकाणी इथं आलेलं आहे. याच्या अगोदर आपण एक सोडवलेलं आहे. आता ही आपली प्रॅक्टिस नंबर 2 होणार आहे. तर याच्यातून आपल्याला टेक टेस्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे लँग्वेज घ्यायची आहे. त्यानंतर या भोंग्यावर क्लिक करा आणि याच्यातून तो जे काय असेल ते ऐकून घ्यायचं आहे. आपल्याला ऐकून घ्या किंवा नका घेऊ, तोपर्यंत थांबावं लागेल. पूर्ण ऐकलं नाही ऐकलं त्यानंतर आपल्याला आय कोल्ड हिअरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं त्यानंतर इथे राईट क्लिक करा आणि त्यानंतर आय एम रेडी टू बिगिनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. एवढं क्लिक करा. त्यानंतर पाहू शकता आपलं फायनल MSCIT फायनल एक्झाम पेपर 2 चालू झालेला आहे. तर इथे टोटल टायमिंग आपला 60 मिनिटाचा आहे आणि ते काउंटडाऊन टायमिंग आपला चालू झालेला आहे. या ठिकाणी तुमचा फोटो असणार आहे, नाव असणार आहे, MKCL लर्निंग ID असणार आहे आणि यामध्ये बघा आपल्याला लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये सर्व प्रश्न विचारलेले आहे. तर यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 आहे. टोटल मार्क्स त्याला 50 दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क या ठिकाणी दिलेला आहे. तर सेम टू सेम आपल्याला फायनल एक्झाममध्ये अशाच प्रकारचं लेआउट तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि अशाच प्रकारे ती एक्झाम होणार आहे. तर यामध्ये बघा ऑब्जेक्टिव्हचे यामध्ये 15 प्रश्न दिलेले आहेत. तर 15 पैकी आपल्याला पास होण्यासाठी कमीत कमी 6 मार्कची आवश्यकता आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 35 प्रश्न विचारलेले आहे प्रॅक्टिकलचे. तर प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 प्रश्नांची आवश्यकता आहे. तर टोटल आपण 20 मार्कासुद्धा एक्झाम ही पास होऊ शकतो. यामध्ये लेवल 1 मध्ये लो डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न असतात ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे. त्यानंतर लेवल 2 मध्ये मिडियम डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न असतात ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे आणि लेवल 3 मध्ये हाय डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न असतात ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे. तर सर्व आपल्याला सोडवायचं आहे. आता प्रत्येकाचीच एक्झाम 2 ही वेगवेगळी डिफरंट असू शकते. म्हणजे जे प्रश्न आहे ते मागं पुढं दिलेले आहे. काय प्रश्न समोर आहे, काय प्रश्न मागं आहे, रॅन्डम प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण पाहून घ्या आणि नंतरच आपल्याला हा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. तर पहिला प्रश्न बघा, लेवल 1 पासून मी सुरुवात करणार आहोत. तर पहिला पेपर आपला पहिला प्रश्न, सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॅलेटाईल असते म्हणत आहे. तर याचं उत्तर काय आहे बघा, तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा. डॅट हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात म्हणत आहे. तर डेटा व प्रोग्राम कशातनी स्टोअर करण्यासाठी वापरले जाते, तर फाईलमध्ये. त्यानंतर सबमिट करा. कॉम्प्युटरमध्ये सर्वसामान्य कीबोर्ड मूलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजवणे म्हणत आहे. तर चुकीचं आहे हे. तर चुकीवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. कोणतीही वेबसाईट चालवताना युजरला डॅश एंटर करावे लागते म्हणत आहे. तर काय एंटर करावं लागतील, तर युजरला आपल्याला URL टाईप करावं लागेल. त्यानंतर सबमिट करा. पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही म्हणत आहे. तर इनपुट डिव्हाइस यापैकी कोणतं नाही आहे बघा, तर मॉनिटर नाही आहे. त्यानंतर सबमिट करा. स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही बाईटमध्ये मोजली जाते म्हणत आहे. तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 लो डिफिकल्टी प्रकारच्या प्रश्नामधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल लावायचा. तर प्रॅक्टिकलमधला इथचा पहिला प्रश्न स्टार्ट करा. तर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमधून हेडर आणि फुटर काढून टाका म्हणत आहे. तर हेडर आणि फुटर काढण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर हेडरवर जायचं आहे आणि हेडरवर गेल्यानंतर रिमूव्ह हेडर या ऑप्शनवर क्लिक करा. त्याचप्रमाणे आपल्याला फुटरही काढण्यासाठी फुटरवर जा आणि रिमूव्ह फुटरवर क्लिक करा. अशा प्रकारे दोन्ही रिमूव्ह केलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, सेल B12 ला अंडरलाईन इफेक्ट आणि ऑरेंज बॅकग्राऊंड कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर सेल B12 ला म्हणत आहे. तर कॉलमचा B घ्या आणि रोचा इकडून 12 घ्यायचा आहे. तर B12 या ऑप्शनला सेलला सिलेक्शन केलं. त्यानंतर इथे यातून तिला अंडरलाईन करा म्हणत आहे आणि
आणि काय म्हटलेलं आहे आणि बॅकग्राऊंड कलर ऑरेंज करा म्हणत आहे. तर बॅकग्राऊंड कलरमध्ये जा या ठिकाणी आणि यातून ऑरेंज कलरवर क्लिक करा, बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, कॉलम बी ची रुंदी बदलून ती 10.00 करा म्हणत आहे. तर कॉलम बी ची म्हणत आहे, तर कॉलम बी ला सिलेक्शन करा. कॉलम बी ला सिलेक्शन केलं, याची विथ आपल्याला किती करायचे 10.00. तर त्यासाठी आपल्याला इथे फॉर्मॅटवर जा. फॉर्मॅटवर गेल्यानंतर याच्यातनी आपल्याला कॉलम विथ दिलेला आहे. तर कॉलम विथमध्ये जा आणि यातनी 10 टाका, पॉईंट द्या आणि 00 टाकायचं आहे. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा किंवा ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे त्याची विथ सेट करायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, हार्डवेअर फोल्डरमधून headphone.bmp फाईल कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा. त्यानंतर हेडफोन फाईलला सिलेक्शन करा. त्यानंतर सिलेक्शन केलं, काय करायचं आहे, कॉपी करण्यासाठी राईट क्लिक करा आणि राईट क्लिक केल्यानंतर याच्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला या फाईलला मी कॉपी करून घेतलं. कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, त्यानंतर अदरमध्ये जा आणि याच्यातनी खाली जागेवर कुठेही राईट क्लिक करा आणि त्यानंतर त्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमधून स्ट्रॅटर्जी फाईल कॉपी करा आणि ABCD फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर काय करायचं आहे, स्ट्रॅटर्जी फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे. काय करा म्हणते, कॉपी करण्यासाठी याच्यातून तिला कॉपी करून घ्या. आता ही फाईल कॉपी झाली, कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे, ABCD मध्ये. तर ABCD फोल्डर आपल्याला याच्यातून ओपन करा आणि त्याचं कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तिसऱ्या स्लाइडमधील पॅराग्राफची केस टॉगल केस करा म्हणत आहे. तर तिसऱ्या स्लाइडमधील म्हणत आहे, तर तिसऱ्या स्लाइडमध्ये जा, पॅराग्राफला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर चेंज केसमध्ये जायचं आहे या ठिकाणी आणि याच्यातून आपल्याला टॉगल केस घ्यायची आहे. तर टॉगल केसवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड या फाईलला होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, कीबोर्ड या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, त्यानंतर याच्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. तर याच्यातून तिला कॉपी करून घ्या. कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे, होममधल्या इंडेक्समध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि यातनी कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमधील 6व्या वाक्याचा टेक्स्ट कलर बदलून ऑरेंज करा म्हणत आहे. तर 6व्या वाक्याला सिलेक्शन करा, त्यानंतर टेक्स्ट कलरमध्ये जायचं आहे आणि यातून आपल्याला ऑरेंज कलर घ्यायचा आहे. तर यातून ऑरेंजवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये कॉलम सी नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करा म्हणत आहे. तर कॉलम सी नंतर अजून एक कॉलम घेण्यासाठी आपल्याला डी कॉलमला सिलेक्शन करावं लागेल. त्यानंतर या इन्सर्ट ऑप्शन्सवर क्लिक करा आणि इन्सर्ट शीट कॉलमवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाइड तयार करा म्हणत आहे. तर आपल्याला 7 अतिरिक्त स्लाइड घेण्यासाठी काय करायचं आहे बघा, तर इथे कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही, त्यामुळे या ऑप्शन्सवर जाऊन आपल्याला 7 वेळेस क्लिक करा. 1 2 3 4 अशा प्रकारे 7 वेळेस क्लिक करा आणि पहिली स्लाइड म्हणून आपल्या 8 स्लाइड होणार आहे या ठिकाणी आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक 4 ही फाईल पिक्चर 4 या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर इमेजमध्ये जा, पिक 4 या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, राईट क्लिक केलं त्यानंतर याच्यातून रिनेमवर क्लिक करायचं आहे. तर रिनेमवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला पिक्चर 4 हे नाव टाईप करायचं आहे. पिक्चर टाईप करा, त्यानंतर 4 हे नाव टाईप करा, त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे .jpg त्याला द्यायची गरज नाही, एक्सटेन्शन द्यायचं नाही, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमधील 4थ्या वाक्याचा फॉन्ट वर्धन आणि फॉन्ट साईज 10 करा म्हणत आहे. तर कोणत्या वाक्याचा म्हणताय, 4 नंबरच्या वाक्याचा. तर 4 नंबरच्याच वाक्याला सिलेक्शन करा, त्यानंतर इथे फॉन्टमध्ये जायचं आहे आणि फॉन्टमध्ये गेल्यानंतर व्हीवर आपला वर्धना फॉन्ट इथे दिलेला आहे. तर व्हीवर जायचं आहे,
सर्व फॉन्ट हे अल्फाबेटनुसार दिलेले आहेत. याच्यातून आपल्याला वर्धना फॉन्टवर क्लिक करा. वर्धना फॉन्ट घेतलेला आहे आणि साईज किती करायची आहे 10. तर साईजमध्ये जायचं आहे या ठिकाणी आणि यातून जेवढी सांगितली आपल्याला तेवढी साईज यातून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या MS पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 5 अतिरिक्त स्लाइड तयार करा. स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये प्रेझेंटेशन व्ह्यू करा म्हणत आहे. तर 5 अतिरिक्त स्लाइड तयार करण्यासाठी काय करायचं आहे बघा, इथे कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही. त्यामुळे या ऑप्शन्सवर आपल्याला 5 स्लाइड घ्यायचे आहे आणि पहिली स्लाइड म्हणून आपल्या 6 स्लाइड या ठिकाणी झालेल्या आहे. त्यानंतर आपलं प्रेझेंटेशन व्ह्यू करा म्हणत आहे. कशातनी? स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये. त्यासाठी व्ह्यू टॅबवर जा आणि त्यानंतर याच्यातून स्लाइड सॉर्टर व्ह्यू याच्यातून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 5 रो आणि 5 कॉलमचा एक टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे. तर 5x5 एक टेबल घेण्यासाठी इन्सर्टवर जा, टेबलवर जा, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा, नंबर ऑफ कॉलमची संख्या 5 करा आणि नंबर ऑफ रोची संख्या सुद्धा 5 करायची आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर पाहू शकता आपलं लेवल 1 कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 मधले प्रश्न सोडवायचे आहे मीडियम डिफिकल्टी प्रकारचे. तर यामधले पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवणार आहोत आपण. तर पहिला प्रश्न. स्पेशल पर्पज म्हणजे खास कामासाठी असलेले ग्राफिक निर्माण करण्यासाठी प्लॉटर वापरले जातात म्हणत आहे. तर प्लॉटर वापरले जातात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. कुणालाही ईमेल पाठवण्यासाठी तुमच्याकडे डॅश डॅश असणे आवश्यक आहे म्हणत आहे. तर काय असणं आवश्यक आहे? तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. डॅश डॅश हे जावामध्ये लिहिलेले विशेष प्रोग्राम्स आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा? तर ॲपलेट आहे. डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईलचा आकार कमी करणारे प्रोग्राम कोणते आहे म्हणत आहे. तर कोणते आहे बघा? तर फाईल कॉम्प्रेशन आहे. डॅश डॅश ही रिमोट स्टोरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर हार्ड डिस्क पॅक्स आहे. एकदा माऊस व ट्रॅकबॉल यांची कार्य वेगवेगळी आहे म्हणत आहे. तर चूक आहे. एकच कार्य असते. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे लेवल 2 मधलं आणि याच्यातून पहिला प्रश्न स्टार्ट करा. पहिल्या प्रश्नात बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये चार्ट 1 शीट ओपन करा आणि लिजेंड सर्वात वरच्या बाजूस दाखवा म्हणत आहे. तर चार्ट 1ला ओपन करा, सिलेक्शन करा. त्यानंतर लिजेंड दाखवण्यासाठी डिझाईनमध्ये जा, ॲडजॅट एलिमेंटमध्ये जा. त्यानंतर इथे लिजेंडवर क्लिक करा आणि लिजेंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूस दाखवण्यासाठी टॉप घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला रेक्टँगल नावाचा शेप घेण्यासाठी इन्सर्टवर जायचं आहे. शेपवर जा आणि शेपवर गेल्यानंतर याच्यातून आपल्याला रेक्टँगलवर क्लिक करा आणि तो इथे ड्रॅग करून काढा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड अँड रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून सर्व प्रेझेंटेशनना डेमॉन्स्ट्रेशनमध्ये रिप्लेस करा म्हणत आहे. तर सर्वांमधून म्हणत आहे. तर कोणत्या एकाला सिलेक्शन करा. सिलेक्टमध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या म्हणजे सर्व स्लाइड आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचे आहे. त्यानंतर रिप्लेसच्या ऑप्शन्सवर क्लिक करा. फाइंड आउटमध्ये आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे? प्रेझेंटेशन. तर पहिल्याच्यातनी जे नाव सांगितलं असेल ते नाव टाका प्रेझेंटेशन आणि त्या प्रेझेंटेशनच्या जागी जो शब्द आपल्याला त्याच्या जागी रिप्लेस करायचा आहे ते 2 नंबरचं नाव आपल्याला कॉपी करा आणि ते आपल्याला रिप्लेस विथमध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करा, ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणत्याही 2 टेबल काढून टाका. तर आपल्याला 2 टेबलमधल्या रोज काढायच्या आहे. कोणत्याही 2 रो काढण्यासाठी मी 1 आणि 2 रो याला सिलेक्शन करून घेतलेलं आहे. 1 आणि 2लाच करायचं आहे. 1 आणि 2ला सिलेक्शन केलं मी. त्यानंतर इथे लेआउट टॅब येते, लेआउटमध्ये जा, डिलीटमध्ये जायचं आहे आणि डिलीटमध्ये गेल्यानंतर आपल्याला काढून टाकण्यासाठी डिलीट रोवर क्लिक करायचं आहे. झाल्या पाहू शकता 1 आणि 2 रो याच्यातली आपली डिलीट झालेली आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न. सपोर्ट फोल्डरमधून सर्व ग्राफिक्स फाईल सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिकमध्ये कॉपी करा म्हणत आहे.
सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. यामधून आपल्याला सर्व ग्राफिक फाईल म्हणत आहे. तर यामध्ये पाहू शकता आयटम टाईप GIF दिलेला आहे पहिल्याचं, आणि दुसऱ्याचंही आयटम टाईप आपल्या याच्यातनी GIF दिलेला आहे. तर दोन्ही याला सिलेक्शन करून घ्या. दोन्ही याला सिलेक्शन केलं, राईट क्लिक करा त्याच्यावरच आणि याच्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. आता दोन्ही फाईल आपल्या कॉपी झालेल्या आहे. आता कॉपी झाल्यानंतर कुठे न्यायचं आहे? सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्समध्ये. तर आपण सपोर्टमध्येच आहो, त्यानंतर होममध्ये जा, इंडेक्समध्ये जा, त्यानंतर ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करा. डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर इन्सर्ट करा. हेडरमध्ये इंट्रोडक्शन आणि फुटर सेक्शनमध्ये थँक्यू हे नाव इन्सर्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला टेक्स्चर घेण्यासाठी काय करायचं आहे बघा, इन्सर्ट डिझाईन टॅबवर जायचं आहे, पेज कलरवर जा, फिल इफेक्टवर जायचं आहे, टेक्स्चर घ्या आणि यातून स्टेशनरी नावाचा टेक्स्चर घ्यायचा आहे. पाहू शकता इथं नाव आलेलं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. टेक्स्चर तर घेतलेला आहे आपण. त्यानंतर हेडर घेण्यासाठी पुन्हा इन्सर्टवर जा, त्यानंतर हेडरवर जा आणि त्यानंतर एडिट हेडरवर क्लिक करा. आता एडिट हेडरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं त्या ठिकाणी इंट्रोडक्शन. तर आपल्याला अशा प्रकारे नाव टाईप करून घ्या. इंट्रोडक्शन नाव टाईप केलं. त्यानंतर आपल्याला फुटरमध्ये जाण्यासाठी इथं डायरेक्ट ऑप्शन दिलेला आहे गो टू फुटर. गो टू फुटरवर क्लिक केल्यानंतर आपण फुटरवर आलेला आहोत. यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे? थँक्यू. तर ते सुद्धा नाव यामध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर क्लोज हेडर आणि फुटरवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट पेंटरचा वापर करून सेल E3चा फॉर्मॅटिंग सेल E10ला कॉपी करा म्हणत आहे. तर फॉर्मॅट पेंटर वापरण्यासाठी E3ला सिलेक्शन करा. तर कॉलमचा E घ्या आणि रोचा इकडून 3वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करा. कशाला द्या म्हणते? E10ला. तर E10वर जाऊन अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. बास्केट फोल्डरमधून फ्लावर फोल्डरमध्ये रोज फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर बास्केट फोल्डरमध्ये जा, त्यानंतर रोज फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यातून तिला मूव्ह करण्यासाठी कट हा ऑप्शन वापरायचा आहे. तर कट करून घ्या. कुठे न्यायचं आहे? फ्लावर फोल्डरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, फ्लावर फोल्डरमध्ये जायचं आहे आणि यातनी कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल टायटल 1 या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि ते आर्टिकल टायटल 2 या मजकुराला लागू करा म्हणत आहे. तर आर्टिकल टायटल 1 या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करण्यासाठी त्याला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्यानंतर याच्यातून फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करा आणि ज्या शब्दाला द्यायचा आहे त्या शब्दाच्या पुढे जाऊन एक सिंगल क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाइड ॲड करा आणि सर्व स्लाइडला अनकव्हर्ड स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर 2 ब्लँक स्लाइड ॲड करा म्हणत आहे. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि यातून 2 आपल्याला ब्लँक स्लाइड घ्यायच्या आहे अशा प्रकारे. तर 2 ब्लँक स्लाइड घेतल्या. त्यानंतर सर्व स्लाइडला अनकव्हर्डचं स्लाइड ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर सर्व स्लाइडला अनकव्हर्डचं ट्रान्झिशन देण्यासाठी ट्रान्झिशनवर जा. त्यानंतर याच्यात आपल्याला अनकव्हर्डचं ट्रान्झिशन घ्या आणि त्यानंतर त्याचा इफेक्ट सांगितला आहे फ्रॉम टॉप. तर इफेक्टच्या ऑप्शन्सवर जाऊन आपल्याला फ्रॉम टॉप हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे. सर्व स्लाइडला म्हणत आहे म्हणून अप्लाय टू ऑलवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नंतर लेवल 2 मधला शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या बॉटमला दाखवा म्हणत आहे. तर या चार्टला सिलेक्शन करा, डिझाईन टॅबवर जा, ॲड चार्ट एलिमेंटवर जा, त्यानंतर लिजंडवर जायचं आहे आणि आपल्याला कुठे दाखवायचं आहे? बॉटमला. तर इथे बॉटमवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तर पाहू शकता आपलं दुसरंसुद्धा लेवल झालेलं आहे सोडवणं. त्यानंतर आपल्याला आता तिसरं लेवल सोडवायचं आहे. पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. रेप्लिका युजरसोबतच्या आधीच्या इंटरॅक्शन आधारे संवादात सुधारणा करण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट वापरते म्हणत आहे. तर याचं उत्तर न्यूरल नेटवर्क्स आहे. त्यानंतर सबमिट करा. डॅडॅश ही लोक व श्रोत्यांना जोडण्यासाठी कम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना आहे म्हणत आहे. तर त्याला आपण कनेक्टिव्हिटी म्हटलं जाते. डॅडॅश हा व्हॉइस ग्रेड व लो बँडविड्थ म्हणून ओळखला जाणारा असून स्टँडर्ड टेलिफोन कम्युनिकेशनसाठी वापरला जातो म्हणत आहे. तर याला आपण व्हॉइस बँड म्हटलं जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा.
पाहू शकता आपलं लेवल 1 मधलं ऑब्जेक्टिव्ह लेवल 3 मधले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे. त्यानंतर शेवटी आपल्याला प्रॅक्टिकलचे 7 क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न सोडवायचे आहेत. तर इथून स्टार्ट करा. पहिला प्रश्न स्टार्ट करा इथून. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 8 नवीन स्लाईड ॲड करा. पहिल्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये विंडोज शब्द टाईप करा. पेस्ट ऑप्शनचा वापर करून हा टेक्स्ट बॉक्स इथं सर्व स्लाईडवर आपल्याला पेस्ट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर यासाठी 8 नवीन स्लाईड घेण्यासाठी या ऑप्शन्सवर आपल्याला 8 वेळेस क्लिक करायचं आहे. तर पटापट आपल्याला 8 वेळेस क्लिक करून घ्या. 8 आणि पहिली स्लाईड म्हणून आपल्या 9 स्लाईड या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर पहिल्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर पहिल्या स्लाईडमध्ये जा. टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्टवर जा. टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे यातून टेक्स्ट बॉक्स घ्या आणि यातनी ड्रॅग करून तो काढायचा आहे. टेक्स्ट बॉक्स काढलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे? विंडोज. तर यामध्ये आपल्याला विंडोज शब्द टाईप करा. सर्व कॅपिटलमध्ये आहेत म्हणून मी कॅपिटलमध्येच टाईप करतो. विंडोज शब्द कॅपिटलमध्ये टाईप करा. त्यानंतर कॉपी पेस्ट ऑप्शनचा वापर करून हा टेक्स्ट बॉक्स इथं सर्व स्लाईडवर पेस्ट करा म्हणत आहे. आणि आपल्याला स्लाईड शॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर याला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथून कॉपी करा. दुसऱ्यावर जायचं आहे, पेस्ट करा. तिसऱ्यावर जा, पेस्ट करा. अशा प्रकारे सर्व स्लाईडवर आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. जेवढ्या स्लाईड आहे त्यामध्ये 9ही स्लाईडवर आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्वच्या पेस्ट केलं मी. त्यानंतर आपल्याला स्लाईड शॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा आणि यातून स्लाईड शॉर्टर व्ह्यूवर इथे क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न. तुम्ही MS वर्ड वापरून तुमचा रिझ्यूम तयार केला आहे. आता तुम्हाला तुमचा फोटो पिक्चर कंट्रोलमध्ये समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटच्या सुरुवातीला तुम्ही पिक्चर कंटेंट कंट्रोल कशा प्रकारे समाविष्ट कराल म्हणत आहे. सुरुवातीला इन्सर्ट करण्यासाठी सुरुवातीला क्लिक करा. डेव्हलपर टॅबवर जायचं आहे. पिक्चर कंटेंट कंट्रोलवर इथे क्लिक करा. आलेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा याच्यातून. सपोर्टमधल्या होम फोल्डरमधील सॉफ्टवेअर फाईल उघडा. पहिल्या ओळीत टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर टाईप करा आणि फाईलला सेव्ह करा आणि फाईलला बंद करा म्हणत आहे. सपोर्टमध्ये जा. होममध्ये जायचं आहे. सॉफ्टवेअरला डबल क्लिक करून ओपन करा. यामध्ये आपल्याला पहिल्या ओळीतनी टाईप्स ऑफ सॉफ्टवेअरचे नाव टाईप करायचं आहे. तर ते नाव कॉपी करून घ्या आणि ते नाव त्यामध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा आणि याच्यातून त्याला सेव्ह करा. फाईलला सेव्ह केल्यानंतर बंद करण्यासाठी याच्यातून आपल्याला क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे क्लोज करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज K4 ते K13 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे एकूण मार्क दाखवा म्हणत आहे. K4 पासून तर K13 मध्ये म्हणत आहे. तर कॉलमचा K घ्या आणि रोचा इकडून आपल्याला K4 घ्यायचा आहे. तर K4 मध्ये क्लिक करा. आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचे एकूण मार्क काढण्यासाठी ॲटो समोर डायरेक्ट क्लिक करा. जेवढे मार्क्स असेल तेवढ्याही मार्क्सला सिलेक्शन करा आणि एंटर करायचं आहे. आता पहिल्या विद्यार्थ्याचा टोटल इथं निघालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बाकी सर्वांचं टोटल काढायचं आहे. काढलं त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वेलकम टू ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स या टेक्स्टला हायपरलिंक देऊन www.globaltourstravel.com हे वेब पेज ओपन करा म्हणत आहे. तर त्या नावाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर हायपरलिंक देण्यासाठी इन्सर्टवर जा. इन्सर्टवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केलं त्यानंतर या ॲड्रेसच्या बॉक्समध्ये हा वाला ॲड्रेस संपूर्ण इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि ॲड्रेसच्या बॉक्समध्ये आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न. सपोर्ट फोल्डरमधील सेल्स फाईल उघडा. पहिल्या ओळीत सेल्स स्ट्रॅटर्जी 5 इयर प्लॅन टाईप करा आणि फाईलला सेव्ह करा आणि फाईलला बंद करा म्हणत आहे. सपोर्टमध्ये जा. सेल्स फाईलला ओपन करण्यासाठी डबल क्लिक करा. पहिल्या ओळीत आपल्याला जे नाव सांगितलं असेल ते नाव टाईप करण्यासाठी कॉपी करून घ्या आणि ते नाव त्यामध्ये पेस्ट करायचं आहे. त्यानंतर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जा आणि याच्यातून सेव्ह करा आणि फाईलला बंद करण्यासाठी याच्यातून आपल्याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल F15 मध्ये मिनिमम फंक्शन्स वापरून सेल रेंज F4 ते F13 मधील सर्वात कमी मार्क दाखवा म्हणत आहे. तर F कुठं म्हणत आहे? F15 मध्ये म्हणत आहे. तर F15 मध्ये क्लिक करा. मिनिमम काढण्यासाठी ॲटो समजा डाऊन एअरवर जा आणि यातून आपल्याला मिनिमम फंक्शन्स घ्या. ज्या संख्येतून कमीत कमी काढायचं आहे त्या संख्येला अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि एंटर बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता कमीत कमी व्हॅल्यू यामध्ये निघालेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा.
तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि अजूनही आपल्याकडे खूप सारा टायमिंग इथे शिल्लक आहे. सर्व सोडवल्यानंतर आपल्याला यात एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. पुन्हा ओके बटनावर क्लिक करा. पुन्हा ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पाहू शकतो. आपला स्कोर या ठिकाणी 48 मिळालेले आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 2 प्रश्न चुकलेले आहे. कोणतेही 2 प्रश्न आपले चुकलेले आहेत. तर पाहू शकता इथे टोटल मार्क्स 50 क्वेश्चन्स 50 होते. अटेम्प्ट आपण म्हणजे सोडवलेले आहे 50ही सोडवलेले आहे आणि करेक्ट आपले 48 मार्क्स इथं आलेले आहे आणि इनकरेक्ट यामध्ये 2 आलेले आहे. म्हणजे आपले 2 कोणते तरी प्रश्न चुकलेले आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचं आहे आणि त्यानंतर इथून लॉगआउटवर क्लिक करा. लॉगआउटवर क्लिक केल्यानंतर आपलं इरा सेशन 48 कम्प्लिटली सोडवणं होईल. पाहू शकता या ठिकाणी पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला 48 स्कोर्स आलेला आहे. तर अशा प्रकारे हे सोडवायचं आहे.